गुड मॉर्निंग ट्रेडर्स. आज आपण बघणार आहे विकली अनालिसिस गोल्डचं, विकेंड अनालिसिस ऑफ गोल्ड. आता गोल्ड काय करतंय? गोल्ड मागचा महिना प्युअर बुलिश ट्रेंड होता, म्हणजे जिथून बाय करेल तिथून बाय होत होता. आता त्याच्यानंतर झालाय 1 आवर मध्ये झालाय स्ट्रक्चर शिफ्ट. आपलं झालाय चेंज ऑफ कॅरेक्टर. पहिल्यांदा फेकआउट दिला, त्याच्यानंतर 2 कॅन्डलची क्लोजिंग दिलं. तर हा आपला A+ एक लेवल एक पेंडिंग आहे, ते तुम्ही मार्क करून घ्या चार्टवरती पुढे अशी. त्याच्यानंतर काय झालं, नवीन स्ट्रक्चर झालं 1 2 3 1ला. परत काय झालं आपल्या इथं, परत झाला गोल्डला बाईंग साईडला चेंज ऑफ कॅरेक्टर. तर आपलं A+ लेवलवरून सध्या तर प्राइस ही वरती जाते. त्याच्या अगोदर काय झाल्या, तर इथं सेलिंगच्या 5 वेव्स बांधल्या. गोल्डमध्ये सेलिंगच्या 5 वेव्स बांधल्या, म्हणजे गोल्ड हा बुलिश मधनं परत बेरिश साईडला हे होत होता. म्हणजे आपलं गोल्ड इथं पुन्हा बेरिश साईन दाखवत होता, कारण की 5 वेव्ह झाल्या. त्याच्यानंतर परत ह्या लास्ट रेजिस्टन्सच्या वर 2 कॅन्डल क्लोज झाल्या. इथं झाला परत आपला चेंज ऑफ कॅरेक्टर. तर आता चेंज ऑफ कॅरेक्टर झाला, तर आपण बघणार आहोत बाईंग. तर बाईंग साठी कुठल्या लेवलवरून बघणार? आपण बाईंगला 2 लेवलवरून बघतो, पण ही ऑलरेडी आता म्हणजे शुक्रवारी टॅप झाली. सो मग आपल्याकडे फक्त एकच लेवल राहते, ती म्हणजे A+. इथून तुम्ही A+ वरून टार्गेट हे करू शकता. इथं आल्यानंतर आता इथून काय होऊ शकतं, इथल्या लास्ट रेजिस्टन्सचं तुम्हाला एक वरच्या A+चं एक तुम्हाला एक हलकी फुलकी सेलिंग बघायला मिळू शकते इथपर्यंत. तर इथनं तुम्ही बाईंग केल्यानंतर डिरेक्टली हे वाला टार्गेट ठेवू शकता. तर एक स्विंग ट्रेड साठी चांगली ऑपॉर्च्युनिटी आता गोल्डमध्ये सध्या. आता कारण की जे वीक हँड्स होते ते गोल्डनं सध्या बाहेर काढले सगळे. आता गोल्ड पुन्हा एक राहिले द्यायला तयार झालाय. तर आपण एक लॉंग टर्म साठी पोझिशन अशी घेऊ शकतो की ह्या A+ वरून बाईंग राहील आपली. याचा स्टॉप लॉस हा वाला राहील आणि डिरेक्टली टार्गेट हा वाला A+ राहील. तर तुम्ही अशी एक ट्रेड घेऊ शकता. एक चान्सेस भरपूर आहेत, कारण की आपले चेंज ऑफ कॅरेक्टर झालाय टुवर्ड्स बाईंग साइड. सो ही एक ट्रेड आपल्याला आपण बघू शकतो. तर विकेंड अनालिसिस मध्ये हे तुम्ही एवढे लेवल तुमच्या याच्यामध्ये ड्रॉइंग करून ठेवा.